लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते रम्या आणि युगपासून. तर आता इथे रम्या कान भरत असते युगचे आणि आता ती म्हणत असते की जीवा रे, तुझ्यासाठी मामाशी सुद्धा भांडायचा. आणि बघ, आता बायको आल्यावर बघ ना कसा वागतोय तुझ्याशी ते, असं म्हणते आता रम्या. आणि आता ती हसत असते बघा प्रेक्षक हो. तरी बरं जीवा होता म्हणून त्याने त्याच्या बायकोला म्हणजे नंदिनीला फक्त सॉरी म्हणायला सांगितलं, असं म्हणते आता रम्या. पण असंच जर तू काव्याशी उद्धट बोलला असतास ना, तर पार्थने तिच्या पायाशी नाक रगडायला लावलं असतं तुला, असं म्हणतात रम्या. तर आता युग विचार करायला लागतो आणि मी असं ऐकलं होतं की तिने तुझ्या कानाखाली मारली होती म्हणून, असं म्हणते आता रम्या. तर आता युगला आठवतं कसं तिने मारलेली असते ना युगला, काव्याने कसं मारलेली असते त्याला. हे सगळं आता युगला आठवतं बघा प्रेक्षक हो. हाऊ डेअर यू टच मी, असं म्हटलेली असते ती. वा रम्या, तुझं ब्रेन वॉश वर्क होतंय वाटतं, असं म्हणतात रम्या. आणि आता युग आपल्या कानाखाली हात धरून बसलेला असतो तसाच. तर आता तेच बघून म्हटलेली असते रम्या की माझा ब्रेन वॉश वर्क होतोय वाटतं. आणि आता ती म्हणते की तुला काहीतरी शेअर करायचं का वाटलं ना, बोलावंसं वाटलं तर मी आहे हा, असं म्हणते आता रम्या. घरात कोणीही तुझ्या बाजूने नसलं ना तरीही, असं म्हणते आता रम्या. बाकी तू माझ्याशी कसाही वागलास ना तरी मी त्याचा अजिबात वाईट नाही वाटून घेणार, असं म्हणते आता रम्या. तर आता युग बघतो तिच्याकडे. युग, तू जरा बेडवरून खाली येशील का? मला ना बेडशीट चेंज करायचं आहे आणि पिलोजचे कव्हर सुद्धा बदलावे लागतील, असं म्हणते आता रम्या. उठा जरा, असं म्हणते आता रम्या. अगं अगं रम्या, ते असं म्हणतो आता युग. राहू दे, मी करतो ते सगळं, असं म्हणतो आता युग. तू राहू दे, माझं काम हे जर तू केलंयस आणि हे मामीला कळलं तर ती खूप चिडणार माझ्यावर, असं म्हणते आता रम्या. तर आता युग म्हणतो नाही चिडणार ग, मी नाही नाव सांगणार तुझं, असं म्हणतो आता युग. खरंच, असं म्हणते आता रम्या. ओके थँक्यू, असं म्हणते आता ती. युग असं म्हणते तर रम्या, तुझं काहीतरी सिक्रेट असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतोस हा, मी कुणालाही सांगणार नाही, असं म्हणते तर रम्या. तर आता इथे युग विचार करायला लागतो. तर आता युग म्हणतो हो हो हो, असं म्हणतो आणि हसतो आता तो. आणि आता तो निघून जातो तिथून. तर आता इथे रम्या आपला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून खूप खुश असते. तिने म्हणते क्या बात है रम्या, कालपर्यंत तुझ्यावर आवाज चढवणारा युग आज अचानक तुझ्याशी बोलताना सॉफ्ट झाला, असं म्हणते आता रम्या. आणि आता इथे युग काम करत असतो आपलं, म्हणजे पिलोज वगैरे तो नीट करत असतो. तर मग आता रम्या म्हणते असंच युगला घोळात घेऊन आमच्या वाचूने करावं लागेल. एकदा का हा योग आमचा प्यादा झाला ना, तर मग नंदिनी आणि काव्याला बरोबर चेकमेट करता येईल, असं म्हणते आता रम्या. आणि आता इथे अनिशा बसलेली असते आणि JDKच्या टेबलवरच बसलेली असते बघा. आणि तेवढ्यातच आता काव्या येते. तुला हाच कॅफे सापडला होता का निशा, असं म्हणते आता काव्या. आणि आता JDK लिहिलेला टेबल बघते आता काव्या पण. आणि हाच टेबल, आर यू मॅड, असं म्हणते आता काव्या. बस बघू तू आता शांत शांत हो, असं म्हणते आता निशा. कशी शांत हो, असं म्हणते आता काव्या. काव्या शांत शांत, असं म्हणते आता निशा. तू मूव्ह ऑन व्हायचं ठरवलंयस ना, मग हे बघ, मूव्ह ऑन होण्याचा रूल नंबर 101, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरला असाल बसला असाल नेमकं त्याच ठिकाणी जायचं, असं म्हणते आता निशा. म्हणजे कसं मन एकदम टफ बनतं, असं म्हणते आता निशा. आणि आता काव्य विचार करायला लागते. आणि आता इथे कोल्ड कॉफी पित असते अनिशा आपली. आणि ती म्हणत असते मला सांग तुला क्लासला यायला उशीर का झाला ग, असं म्हणते आता अनिशा. ओ देशमुखांची मांजर बोला, असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या म्हणते हे काय नवीन आता, असं म्हणते आता काव्या. असंच ग, असं म्हणते आता अनिशा. इतक्या दिवसांनी गणपतीच्या सुट्टीनंतर आपण बोलतोय भेटलोय की नाही, सो जरा नवीन मूड नवीन नाव, असं म्हणते आता अनिशा. नाहीतरी तू पार्थला देशमुखांचा बोक्का म्हणून चिडवतेसच ना, असं म्हणते आता अनिशा. सो तुला तुला देशमुखांची मांजर म्हटलं परफेक्ट सूट होते हा तुला, असं म्हणते आता अनिशा. चल तुझी कॉफी ऑर्डर कर, असं म्हणते आता अनिशा. आणि आता कॉफी ऑर्डर करत नाही काव्या, तर आता अनिशाचीच पिते ती. ऑर्डर कर ना तू तुझी कॉफी, असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या म्हणते नाही ना ग, तुझ्या कॉफीमध्ये गार गार फिलिंग असतं ग, असं म्हणते आता काव्या. हो का, असं म्हणते आता अनिशा. नॉटंकी. बाय द वे, कॅफेमध्ये लेट आलीस, तर आता क्लासमध्ये पण लेट आली होतीस, असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या बोलतच नाही काही. आज क्लासला यायला लेट का झाला, असं म्हणते आता अनिशा. सांगते सांगते, असं म्हणते आता काव्या. अगं काल पार्थना त्यांच्या एका क्लायंटनी ट्विन वॉचेस गिफ्ट म्हणून दिले होते, एकसारखी 2 घड्याळं जे त्यांनी आम्हाला गिफ्ट केली होती, असं म्हणते आता काव्या. हाऊ स्वीट, असं म्हणते आता अनिशा. नॉट सो स्वीट, असं म्हणते आता काव्या. कारण ती घड्याळं त्यांनी आणल्या आणल्या नेमकं मी पार्थच घड्याळ घेतलं आणि माझ्या हातून पडून ते फुटलं ग, असं म्हणते आता काव्या. तू घरी निघ बघू आती, असं म्हणते आता अनिशा. आणि दे इकडे कॉफी ती, असं म्हणते आता अनिशा. तुझ्या इतकी दिवेंदळी मुलगी मी बघितलीच नाही कुठे, असं म्हणते आता अनिशा. अगं तू ग्रीन फ्लॅगचं घड्याळ मोडलंस, असं म्हणते आता अनिशा. अगं बाई मुद्दाम नाही केलं ग, आणि माझ्या हातून चुकून पडलं ग, आणि त्याचं गिल्ट आलाय मला, असं म्हणते आता काव्या. हो, असं म्हणते आता अनिशा. आणि पार्थ अर्थातच म्हणाले असतील काव्या
इट्स ओके. असं होतं कधी कधी. काच आहे ती फुटणारच असं म्हणते आता अनिशा. मग तुझ्या पायाला त्या काचा लागू नये म्हणून त्या स्वतःहून त्या उचलल्या असतील ना. हो की नाही असं म्हणते अनिशा. तर आता काव्याला आठवतं की तसंच झालेलं असतं आणि कसं त्याने टिश्यूमध्ये ते काचा वगैरे घेतलेल्या असतात. ते सगळं आता आठवतं काव्याला आणि आता काव्या म्हटलेली असते माझ्यामुळे तुमचं घड्याळ मोडलं वगैरे. तर आता पार्थ म्हटलेला असतो तुमच्या हातून चुकून पडलं. हो असं म्हणते आता काव्या. अगं तुला कसं कळलं पण हे सगळं असं म्हणते आता काव्या. एक्झॅक्टली हेच केलंय त्या आर्किटेक्ट बुकाने असं म्हणते आता काव्या. हो ना बघ असं म्हणते आता अनिशा. सोन्याचा तुकडा आहे गा माझा जिजू असं म्हणते आता अनिशा. छी असं म्हणते आता काव्या. असे जोडीदार मिळायला ना नशीब लागतं आणि ज्याला मिळतात ना त्यांना कदर नसते असं म्हणते आता अनिशा. पण इथे मी एक बॉयफ्रेंड शोधतीये पण सगळेच डिफेक्टिव्ह पीसेस भेटताय मला असं म्हणते आता अनिशा. झालं तुझं असं म्हणते आता काव्या. बाई कदर नसली ना मला तर तुटलेलं घड्याळ रिपेरीला टाकून इथे भेटायला आले नसते मी तुला असं म्हणते आता काव्या. काय सांगतेस काव्या असं म्हणते आता अनिशा. तू असं म्हणते आता अनिशा. चक्क तू पारचा घड्याळ दुरुस्त करायला गेली होतीस असं म्हणते आता अनिशा. कुठे आहे बघू असं म्हणते आता ती. तर आता काव्या म्हणते तिकडेच आहे. खरं तर साधी काच बसून देत होते ते 2 दिवसात पण मीच नको म्हटलं असं म्हणते आता काव्या. महागडी काच निवडली. आता त्याला लागतील 1 दिवस. म्हणजे आजच संध्याकाळपर्यंत ते मिळेल असं म्हणते आता काव्या. आणि कसं आहे ना पार्थ देशमुखांचं एक स्टेटस आहे ना त्याच्या ऑफिसमध्ये. दरार आहे त्यांचा असं म्हणते आता काव्या. मग छान महागडं घड्याळ वापरलं पाहिजे ना त्यांनी असं म्हणते आता काव्या. चांगली चकाचक चमकू देते काच असं म्हणते आता काव्या. आणि आता अनिशा बघतच असते तिच्याकडे. आणि आता काव्या म्हणते काय ग हॅलो असं म्हणते आता काव्या. काय हा असं म्हणते आता काव्या. तर आता अनिशा म्हणते बदल दिसतोय मांजरीच्या म्यव म्यवचा हळूहळू सूर बदलतोय असं म्हणते आता अनिशा. हसायला काय झालंय अनिशा. ह्याच मांजरीच्या घशात काटा अडकलेला आणि ही मांजरीन गप बसली होती असं म्हणते आता काव्या. तर आता अनिशा म्हणते का ग. कारण मानेने काकूना कळलंय ना की माझं आधी अफेअर होतं म्हणून असं म्हणते आता काव्या. तर आता अनिशा पित असते ना स्ट्रॉ मधून कॉफी ती आता उडवते कारण तिला शॉक बसतो एकदम. अगं काय हे असं म्हणते आता काव्या. सावकाश सावकाश अनिशा. काय हे शांत हो असं म्हणते आता काव्या. आणि हे के म्हणून टॅश्यू देते तिला. सावकाश असं म्हणते आता काव्य. कसलं सावकाश असं म्हणते आता अनिशा. तुझ्या आयुष्यात असे नवीन नवीन ट्विस्ट कसे येतात ग असं म्हणते आता अनिशा. काकूना तुझ्या अफेअर बद्दल कळलं पण कुणासोबत होतं ते सुद्धा कळलं का असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या काय बोलतच नाही. तर आता इथे दाखवलंय जीवाला आणि आता जीवाने खूप पसारा करून ठेवलेला असतो आणि तेवढ्यातच आता नंदिनी येते. अरे यार असं म्हणत असतो आता जीवा. तर आता नंदिनी बघते आणि म्हणते काय हे सगळं असं म्हणते आता ती. काय पसारा केलाय जीवा असं म्हणते आता ती. अगं माझ्याकडे खूप वेळ आहे कारण मी निकाम टेकडा आहे ना असं म्हणत होता जीवा. बस झाला जीवा असं म्हणते आता नंदिनी. कालपासून ऐकते आहे मी रिकाम टेकडा रिकाम टेकडा. काय झालंय असं म्हणते आता नंदिनी. कुणी काय बोललंय का तुम्हाला असं म्हणते आता ती. तर आता जीवा बघतो तिच्याकडे चिडून. अगं माझ्या आजूबाजूचे मला बऱ्याच वेळा हे बोलून चालेत पण मला ना वाटायचं की ते सगळे माझी मस्करी करतायत. पण मला तुम्ही खडबडवून जागे केलात आणि नाही जीवा हेच सत्य आहे. माझ्याकडे काहीच काम नाही आहे. मी रिकाम टेकडा आहे. कोणालाही माझ्या सोबत बोलायला वेळ नाही आहे. म्हणजे माझ्या मित्रांनाही असं वाटतंय मी त्यांच्यासोबत टेकला कधी येऊ शकतो कारण मी रिकाम टेकडा आहे. दादाला सुद्धा हेच वाटतंय की मी त्याच्या बदली ऑफिसला जाऊ शकतो कारण मी रिकाम टेकडा आहे असं म्हणत होता जीवा. आणि तुला तुला तर माझ्याशी बोलायला वेळ सुद्धा नाही आहे असं म्हणत होता जीवा. कारण तू प्रचंड कामात बिझी आहेस आणि मी रिकाम टेकडा आहे असं म्हणत होता जीवा. बास 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 झालं आता. आणखीन एकदा बोलला ना तर बघा तुमचं काय करते मी असं म्हणते आता नंदिनी. काय असं म्हणत होती जीवा. तुला फक्त त्या शब्दाने त्रास होतोय. मी काहीही काम करत नाही विचार कर माझं काय होत असेल असं म्हणत होता जीवा. घरात सगळ्यांना काम आहेत. आईला काम आहेत बाबांना काम आहेत दादाला काम आहेत तुलाही काम आहेत. अगं त्या आशा ताईंना सुद्धा काम आहेत असं म्हणत होता जीवा. फक्त मीच तेवढा रिकाम टेकडा बसलोय असं म्हणत होता जीवा. आणि असायला लागतो होता तो. ऑफिसला जाणं तुम्हीच थांबवलंय जीवा असं म्हणते आता नंदिनी. त्याचा दोष तुम्ही इतरांना का देताय असं म्हणते आता नंदिनी. एक एक मिनिट मी कुणालाही दोष देत नाही असं म्हणत होता जीवा. पण मी काय करू ना तेच मला कळत नाही असं म्हणत होता जीवा. मी ऑफिसला जाऊन बघितलं पण माझं मन नाही रमत आहे तिथे असं म्हणत होता जीवा. मी करून पाहिली कामं मला नाही जमत आहे. आणि जे पार्थ मत दादामध्ये आहे ते माझ्यात नाही आहे. माझं मन नाही रमत आहे तिकडं. पण प्रॉब्लेम काय आहे ना की घरात मी असा रिकाम टेकडा बसलोय त्याचा कुणालाही काही फरक पडत नाहीये असं म्हणत होता जीवा. मी रोज उठतोय बसतोय खातोय पिते आणि झोपतोय कुणाला फरक पडतोय का. नाहीच ना असं म्हणत होता जीवा. सगळ्यांनी फक्त गृहीत धरलंय जीवा फक्त बसणार आहे घरात एखाद्या कपाटासारखा असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी म्हणते हो मला ना कळतच नाहीये असं म्हणते आता नंदिनी. तुम्हाला विचारलं तरी त्रास होतो नाही विचारलं तरी त्रास होतो असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे परत अनिशा आणि काव्याला दाखवलंय. मला तर ऐकून सुद्धा त्रास होतोय असं म्हणते आता अनिशा.
पण काव्या मला सांग, तू जीवाला का प्रोटेक्ट करते यात असं म्हणते आता अनिशा. जीवाला कोण प्रोटेक्ट करते या सगळ्यात असं म्हणते आता काव्या. पण तुझ्यावर नको नको ते आरोप झाले ना ग काव्या असं म्हणते आता अनिशा. नको ते आरोप नाही झाले ग, गैरसमजातून झाले असं म्हणते आता काव्या. अगं तरी सुद्धा असं म्हणते आता अनिशा, जे काय घडलं ते सगळंच्या सगळं तू नाही का सांगितलं त्यांना असं म्हणते आता अनिशा. का नाही म्हणालीस की मी इथे तिथे कुठे नाही, तुमच्या धाकट्या मुलासोबतच माझं प्रेम होतं असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या तिचं तोंड झापताना म्हणते अनिशा प्लीज प्लीज प्लीज. तर आता अनिशा तिला ढकलते पाठीमागे म्हणते काय नाही प्लीज वगैरे असं म्हणते आता अनिशा. पण तू जीवाला का नाही बोलवलंस असं म्हणते आता अनिशा. तो आला होता ना तिथे जेवायला चल सांगायला असं म्हणते अनिशा. अनिशा जरा डोकं लावून बोल असं म्हणते आता काव्या. वाटेल ते काय बोलतेस तू असं म्हणते काव्या. अगं मी जीवाला या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह केलं असतं तर हे सगळं नंदिनी ताईपर्यंत पोहोचलं असतं असं म्हणते आता काव्या. जीवाला पाठीशी घालायला नाही, नंदिनी ताईला त्रास होऊ नये म्हणून मी हे केलंय सगळं असं म्हणते आता काव्या. कळतंय का तुला असं म्हणते आता काव्या. तर अनिशा म्हणते हो, एकदा लग्न मोडलंय बेचारीचं असं म्हणते आता काव्या. आणि त्याच्यानंतर जीवानेच लग्न केलं नंदिनी ताईशी असं म्हणते आता काव्य. आमच्या चौघांमध्ये सगळ्यात आधी नंदिनी ताईनेच हे नवीन नातं मान्य केलं, सगळ्यात आधी तीच मोवान झाली असं म्हणते आता काव्य. आणि आता मनापासून नवरा मानते ती जीवाला असं म्हणते आता काव्य. हळूहळू त्यांच्यातलं नातं खुळतंय गणेशा असं म्हणते आता काव्य. आणि जीवामध्ये बदल होत आहेत हळूहळू असं म्हणते आता काव्य नंदिनी ताईमुळे. कदाचित आमच्यात तितका छान संवाद कधीच नव्हता असं म्हणते आता काव्य, जो आता त्यांच्यात असतो. तर आता इथे नंदिनी म्हणते संवाद साधा ना माझ्याशी, बोला ना असं म्हणते आता नंदिनी जीवाला. बोलून प्रश्न सुटतात असं म्हणते आता नंदिनी. अगं आता इथे माझेच प्रश्न मला सुटत नाही आहेत, तू नको ना मला अजून प्रश्न विचारूस असं म्हणत होता जीवा. मग ओरडताय कशाला असं म्हणते आता नंदिनी. अहो तुम्हाला मदत व्हावी, मला नको आहे असं म्हणत होता जीवा. मला नको आहे कुणाची मदत असं म्हणत होता जीवा. आणि का करतेस तू मला मदत, किती दिवस करणार आहेस तू मदत असं म्हणत होता जीवा. अजून 5-1 महिन्यांनी निघून जाशील ना मला सोडून, बरं झालं मला डिवोर्स दिला असते असं म्हणत होता जीवा. तू तरी का राहशील माझ्यासारख्या लुजर मुलासोबत असं म्हणतो होता जीवा. आणि आता तो आपल्या फाईल्स फेकतो तिथे आणि जातो तिथून निघून. तर आता काव्या म्हणते बस, प्रश्नांना अजून फाटे पडू नकोस ग, आणि खूप विचार करतेस तू असं म्हणते आता काव्या. एवढा विचारही करू नकोस, कारण त्यानंतर काय घडलं हे मी तुला सांगितलंच नाही अजून असं म्हणते आता काव्या. मानिनी काकू रडल्या माझ्यासमोर असं म्हणते आता काव्या. सॉरी म्हणाल्या मला म्हणाल्या उगाच संशय घेतला मी तुझ्यावर. कसं आहे, लोक येतात आपली कान भरतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणते आता काव्या. वाटू शकतं ना ग असं म्हणते आता काव्या. पण आता आमच्यात काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणते आता काव्या. आणि जीवाला तर ह्यातलं काही माहीत पण नाही असं म्हणते आता काव्या. जीवा त्याच्या जागी सुखी आहे आणि मी माझ्या जागी शांत आहे असं म्हणते आता काव्या. आणि आता ती हसते. तर आता खाली येतो जीवा आणि डायनिंग टेबलवर बसतो आता तो. तर आता रम्या आणि वसवात्या तिथेच असतात. तर आता खूप विचारत असतो जीवा आणि आता त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. रम्या असं म्हणते आता वसवात्या, चल बाई कामं उरकूया लवकर, दुपारचा स्वयंपाक करायचा आहे अजून असं म्हणते आता वसवात्या. किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे ग असं म्हणते तर रम्या. हे बघ हा, नंदिनी डबा घेऊन जाईल आनंद निवासला, युग गेलाय त्याच्या मित्रांबरोबर बाहेर, आणि घरातली बाकी सगळी म्हणजे आपापल्या कामांसाठी बाहेर गेलेत. बरं असं म्हणते तर रम्या. आणि घरात राहिलं कोण, तू मी मानिनी आणि मंजू, म्हणजे 4घीच जणी असं म्हणते आता वसवत्या. बरोबर आहे, तू नावं घेतली आहेस. नाही 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 आई, काहीतरी गडबड वाटते मला असं म्हणते आता रम्या. नीट काउंट कर ना असं म्हणते आता रम्या. काही गडबड नाही, मी व्यवस्थितच काउंट केलंय, मी प्रत्येकाची बरोबर नावं घेऊन काउंट केले बोटावरती असं म्हणते आता वसवत्या. तर मुद्दाम करत असतात बघा प्रेक्षक हो वसवत्या आणि रम्या, कारण आता जीवा समोर बसलेला असतो, त्याला ऐकायला जावं म्हणून ते जोरजोरात बडबडत असतात. जीवाचं नाव नाही घेतलंस तू असं म्हणते तर रम्या. अगं त्याचं काय नाव घ्यायचं आहे, तो सकाळ संध्याकाळ घरात तर असतो ना असं म्हणते आता वसवत्या. मग कशाला वेगळं काउंट करायचं नाही का असं म्हणते आता वसवत्या. तर आता रम्या म्हणते अगदी बरोबर बोललीस, म्हणजे बाय डिफॉल्ट घरात पडूनच असतो ना नेहमी असं म्हणते आता रम्या, त्यामुळे वेगळं मोजायची काय गरजच नाही आहे असं म्हणते आता रम्या. नको आहे का तुम्हाला, मी या घरात जड झालोय का मी असं म्हणत होता जीवा त्या दोघींना. जाऊ का घर सोडून असं म्हणत होता जीवा. अरे असं काय बोलतोयस तू जीवा असं म्हणते आता वसवत्या. मी असंच थोडीच म्हटलं असं म्हणते आता वसवत्या. मला सांग, दिवसभर घरामध्ये रिकामटेकडा बसलेला असतोस ना तू, तर तेवढ्यातच नंदिनी येते. मग तेच म्हटलं मी, हो की नाही ग रम्या असं म्हणते आता वसवत्या. हो ना असं म्हणते आता रम्या पण. तर आता नंदिनी येते खाली. तुम्ही पण शिक्षा भोगत घरातच पडून आहात असं म्हणते आता नंदिनी आता. आणि ती जीवाचा हात पकडते आणि येते त्यांच्यासमोर. विसरलात का, जीवांबद्दल एक शब्दही वाकड्या बोलण्याआधी तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल असं म्हणते आता नंदिनी. तर आता तेवढ्यातच मानिनी पण आलेली असते. नंदिनी म्हणते एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ऐन वेळी तिच्याशी लग्न करायला हिंमत लागते वसवत्या असं म्हणते आता नंदिनी. आमची आयुष्य बर्बाद करणाऱ्यांना हे बोलण्याचाही हक्क नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. आलीस असं म्हणते आता वसवत्या. आणि तुझं काय असतं का नेहमी मध्ये असं म्हणते आता वसवत्या. आणि जीवाशी बोलायच्या आधी तुझ्याशी बोलायला लागेल म्हणजे काय असं म्हणते आता वसवत्या. आणि तसंही
मी तुझ्याबद्दल काहीही बोलत नव्हते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये यायची गरज नाही आहे असं म्हणते आता वसवत्या. वसुताई असं म्हणते आता माणिनी. आवाज चढवून बोलायचं नाही आहे माझ्या सुनेशी असं म्हणते आता माणिनी. कसं बोलताय तुम्ही निशी असं म्हणते आता माणिनी. असू देत ना असं म्हणते आता नंदिनी. आता ह्यांच्याशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं ते मी बघेन असं म्हणते आता नंदिनी. तुमच्याबद्दल मला सहानुभूती वाटते. याचा अर्थ तुम्हाला कसंही वागण्याची परमिशन मिळालेली नाहीये वसवत्या असं म्हणते आता नंदिनी. तुमच्या आणि रम्याच्या अंगावर हे कपडे कसे आले ह्याचा विसर पडलाय का तुम्हाला असं म्हणते आता नंदिनी. मग तसं सांगा कारण अजूनही वेळ गेलेली नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. जर मी बाबांना सांगितलं तर ते आत्ताच्या आत्या इथे पोलीस घेऊन येतील असं म्हणते आता नंदिनी. तर आता वसवत्या भीक मागायला लागतात परत. तर आता रम्या म्हणते नाही. तर आता वसवत्या घाबरतात. तेव्हा तेव्हा कुणाला मध्ये पडण्याची गरज आहे कुणाला नाही ते तुम्ही नका ठरवू असं म्हणते आता नंदिनी. कारण ह्या घरात कुणालाही बोलायचा कुणालाही टोमणे मारायचा कोणी काय करावं काय करू नये हे ठरवण्याचा हक्क तुम्ही केव्हाच गमावलाय वसवत्या असं म्हणते आता नंदिनी. बाकी राहिला प्रश्न जीवांचा तर माझ्या नावापुढे त्यांचं नाव लावते मी. नंदिनी जीवा देशमुख असं म्हणते आता ती. तर जीवा खूप खुश होतोय ऐकून. तर आता माळिनी पण खुश होते. त्यामुळे ह्या पुढे त्यांना बोलणार असाल तर तुम्ही मला बोलताय हे लक्षात ठेवा असं म्हणते आता नंदिनी. आणि काय म्हणाला तुम्ही त्यांना की ते रिकाम टेकडे बसून असतात. बरं मग असं म्हणते आता नंदिनी. ते रिकाम टेकडे बसतील केव्हा ते हवं ते करतील तो त्यांचा चॉईस आहे. त्याच्याशी तुमचा काय संबंध असं म्हणते आता नंदिनी. अगं असं काय करतेस तू नंदिनी. भाचा आहे तो माझा. त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवावं ह्या अर्थाने आणि ह्या नात्याने मी बोलत होते असं म्हणते आता वसवत्या. अच्छा असं म्हणते आता नंदिनी. आणि हा तुमचा भाचा आहे हे आज आठवलं तुम्हाला असं म्हणते आता नंदिनी. आणि जर तुमचा भाचा आहे तर तुम्हाला माहित पाहिजे ते आळशी नाही आहेत काम चुकारूही नाही आहेत. मान्य आहे थोडे दिवस घरी बसून होते ते पण मग काय झालं कुठे अडतंय आत्या म्हणून साधी चौकशी करावीशी सुद्धा नाही वाटली तुम्हाला असं म्हणते आता नंदिनी. नंदिनी अगं असं म्हणते आता वसवत्या. नाही आत्याचा विषय निघालाय तर मी बोलतेच असं म्हणते आता नंदिनी. पार्थमध्ये तुमच्यासारखे बाबांसारखे गुण आहेत म्हणून सतत त्यांच्याशीच चर्चा करत राहिला तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. मला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. अहो पण जीवा सुद्धा बाचा आहे ना तुमचा. कधीतरी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला विचारलं काय मदत हवंय का तुला काय होतंय कुठे अडले तुझी गाडी. तर आता जीवाला अश्रू आलेले असतात. वडीलधाऱ्या माणसांचे 2 शब्द सुद्धा पुरेसे होतात मुलांना असं म्हणते आता नंदिनी. सांगा ना असं म्हणते आता नंदिनी. आज हा टोमणा मारलात त्याआधी कधी हा का नाही बोललात तुम्ही. तर आता जीवाच्या डोळ्यात अश्रू असतात आणि तो पुसून घेत असतो. गेले काही महिने जीवा ऑफिसला जात नाहीयेत मान्य आहे. अहो पण त्याआधी जातच होते ना ते ऑफिसला असं म्हणते नंदिनी. काय होतं ना त्या आपण पाण्यात पडतो आणि आपल्याला लगेच कळतं की पोहत जाण्याची ताकद नाही आहे आपल्यात. पट्टीचे पोहणारे नाही आहोत आपण आणि प्रवाहासोबत वाहून जाणं आपल्याला पटत नाही. अशा वेळी प्रवाहाविरोधात उभे राहण्यासाठी ही गट्स लागतात असं म्हणते आता नंदिनी. आपल्याला काय करायचे आहे हे कळायला सूर सापडायला वेळ लागतो आत्या असं म्हणते आता नंदिनी. तो वेळ जर आपण त्यांना दिला तर काय हरकत आहे असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे वसवत्याचा चेहरा पडतो. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूयात रिकॅपमध्ये काय आहे ते. 1 मिनिट मी काय ऑर्डर केलेली असं म्हणते आता काव्या. आईस कॉफी सिनेमन कॉफी नाही असं म्हणते आता काव्या. मी सिनेमन कॉफी मागवली आहे असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या बघते पार्थला आणि आता पार्थ पण तिथेच मिटिंगला आलेला असतो. तर आता जीवा म्हणतो नंदिनीला माझ्या करिअरची लिस्ट सॉलिड अडकून पडली आहे. मी कितीही प्रयत्न केले ना तरी ती बाहेर निघत नाहीये. तू मला माझ्या पायावर उभा राहायला मदत करशील असं म्हणतो आता जीवा. नाही करणार असं म्हणते आता नंदिनी. तर आता दोघांचेही चेहरे पडलेले असतात. तर आता आजचा भाग इथे संपतो नाही रिकॅप सुद्धा. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.